सासूनं बोलावं, सासऱ्यानं बोलावं, जावेनं बोलावं, नंदेनं हिनवावं, गावानं त्रास द्यावा ग, फक्त नवऱ्यानं म्हणावं. कशाला मनावर घेते, मी हे ना तुझ्या सोबत बाई, आनंदानं संसार करते. खरं एक नाही ग माय? हा, कसं पटल्यावर टाळ्या वाजतात बघा बरं. आहे आजपर्यंत परमार्थ करणाऱ्या कुठल्या लोकांना माणसं शाणी म्हटलेत? अहो जगद्गुरु तुकोबराय म्हणले, आज म्हणतील येडाय, उद्या म्हणतील मूर्ख, एक दिवस असा येईल धन्य म्हणविन यह लोकी लोका धन्य आम्ही तुका देखील. हरे कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. हरि बोल. महायोगपीठ तटे भीमरथ्या वरम पुंडरीकायदातुन मुनींद्र समाकत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग. पांडुरंग करू प्रथम नमन, 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 पांडुरंग करू प्रथम नमन. दुसरे हे चरण संताचिया संताचिया, दुसरे चरण संताचिया संताचिया. त्यांच्या कृपादाने वासवदार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, दास तुका, दास तुका. मस्तके पायावरी या वारकरी संतांच्या सचिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्याति हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी चवसाठी घेतलेला भंग. अखिलकोट ब्रह्मांड चालक निर्गुण निराकार परमात्म्याचं स्वरूप सगुण साकार सामर्थ्याने जगासमोर वाढणारे श्रीमंत वैराग्यमूर्ती जगद्गुरु जगतवंदनीय जगतमान्य देवनिवासी तुकोबाराय यांचा 4 चरणाचा मागणी प्रभंग सभेसाठी निवडला. कधीतरी विचार करा, जगद्गुरु तुकोबांना मागणी मागायची गरज आहे का? सामर्थ्य इतकं असावं, तुका आकाशा एवढा अणू रेणू या तोकडा. आकाशापेक्षा मोठे, अणुपेक्षा लहान असणारे तुकोबा मागणी तरी कशाची मागतात? कारण कमी त्यांच्याकडे काहीच नाहीये. जगाचा मालक ज्यांच्या चरणावर मस्तक ठेवतो, हा अधिकार जो तुकोबांचा, त्यांनी मागणी तरी नेमकं कशाची मागावी? मोक्षाचे अधिकारी असणारे श्रीमंत सामर्थ्यवंत वैराग्यमूर्ती जगद्गुरु असणारे तुकोबा मागणी का मागतात? कधी गांभीर्याने विचार करा. तुकोबाराय ते ज्या मातीहून चलावी ती माती विठ्ठल विठ्ठल म्हणते, ज्या दगडाला हात लावा तो दगड पांडुरंग होतो, ज्या माणसाकडे बघावं तो माणूस विठ्ठलमय होतो. तुकोबाराय कीर्तन करायला लागले. पुणे जिल्ह्यात नायगाव मध्ये मेलेला पोरगा उठून उभा राहतो, एवढं सामर्थ्य ज्यांच्यात त्यांना तुकोबा म्हणायचं. तुकोबांना मागायची काय गरज आहे आणि का? आणि मागणीचे 3 नियम. ज्यानं मागितलं त्याचा मागणाऱ्याकडे अधिकार पाहिजे, जे मागितलंय ते मागण्यायोग्य पाहिजे, आणि ज्याने मागितलंय, ज्याच्याकडे मागितलंय त्याच्याकडे देण्यासाठी असलं पाहिजे. मागणाऱ्याचा अधिकार हवा, देणाऱ्याकडे द्यायला हवं, आणि मागणं योग्य हवं. उपास्य उपासक आणि उपासना ही त्रिपुटी शास्त्रात साजली की मागणी पूर्ण होते. मागणाऱ्याचा अधिकार. तुकोबारायांच्या अधिकाराचा विचार केला तर जगाचा मालक ज्यांच्यामुळे सामर्थ्याने जागा होतो ते तुकोबा. आता या तुकोबारायांनी मागणं तरी काय मागितलं? काय सामर्थ्य असतं संतांचं बघा. जगद्गुरु तुकोबा सांगतात, देवा काही नाही, तुझ्या जवळ राहण्यासाठी काही नीतिमत्ता सांभाळणं गरजेचं असतंय. तुझ्या जवळ राहण्यासाठी, निष्ठावंत राहण्यासाठी, तुझ्या संलग्न राहण्यासाठी काहीतरी टाळावं लागणार आहे, त्याग करावा लागणार आहे. आणि ज्ञानाला पटकन येतो तो अहंकार आहे. ज्ञानाचा सगळ्यात मोठा गुण आहे, ज्ञानासोबत अहंकार येतोच. चकारात्मक. जशी बायको भांडतेच तसं अहंकार येतोच. अहंकार येत नाही असा ज्ञानी नाही, भांडत नाही अशी बायको नाही. सोपं आहे की नाही? अहंकाराला ज्ञान
ज्ञानाला अहंकार असणारच आहे. मग आम्ही म्हटलं ज्ञानी नाही आहेत का तुकोबा? तुकोबरांच्या ज्ञानाचं आम्ही वर्णन करावं तर त्या गाथ्यानं अशी माणसं तारली ज्यांचं ज्ञान अगदी दगडाप्रमाणे होतं. अनगड शहा नावाचा फकीर असेच बसलेले असताना रामेश्वर शास्त्री, तुकोबरायांच्या काळातले सगळ्यात मोठे विद्वान पंडित म्हणजे रामेश्वर शास्त्री, सगळ्यात विद्वान. 6 शास्त्र 18 पुराण 4 वेद मुखदगत त्या माणसाच्या. हे बोलायचं सोपं आहे, करायचं नाही. आपल्यासारखं 40 वेळा हरिपाठ पाठ करा ना, आपल्याला कोण म्हणलं ना घेता काय ना, ती म्हणतं न ग मी मागं म्हणतो तुम्ही पुढं म्हणा, पुढं माझं गुत्तय. आपण त्यातलं कबळ आहे रे. हरिपाठाचा गोंधळ आहे, आपल्या शास्त्रांचा कुठं मेळ लागणार आहे. आपण बोलायचं फक्त. शास्त्रवेद उपनिषद पाठ आहेत, मुखदगत आहे. असे रामेश्वर शास्त्री अहंकाराने भरलेले त्यांची पालखी निघाली. अनगड शहा नावाचा फकीर दिसला आणि अहंकाराच्या धुंदीत महात्मा ओळखू आला नाही. त्या अनगड शहाला शास्त्री म्हणतात. ज्ञान नसलं की असं फकीरासारखी अवस्था होतं. राग अनगड शहाला आला. अनगड शहा म्हणाले, काय वाटतं तुम्हाला, ज्ञान आणि सामर्थ्य नाहीये का माझ्याकडे? अहो भीक मागतो, एकट्यात राहतो, बंगल्यात राहत नाही, याचा अर्थ फकीर म्हणजे भिकारी नाही. जगाची फिकीर नाहीये, तो फकीर आहे. कोण आहे मी? फार मोठे शाणे समजता तुम्हाला. एक काम करा, समोर जी नदी आहे त्यातून फक्त जाऊन या. शास्त्री म्हणले, नदीत जायला ज्ञानाची काय गरज आहे, पाय भरपूर आहे ना. शास्त्री अहंकाराच्या भरात नदीत गेले खरं, पण महागारी येताना त्यांना कळलं, नदीच्या बाहेर पाऊल टाकला की अंगाचा दाह चालू झाला. जसं काही शरीर अग्नीत तळपळतंय इतकी अवस्था वाईट त्या शरीराची झाली. जोपर्यंत पाण्यातच शास्त्री तोपर्यंत शांत. पाण्याच्या बाहेर आले की अंगाचा दाह कळतोय. ताप आल्यावर अंग कसं फणफणतं, असं वाटतं की शरीराला आग लागली आहे. बरोबर आहे? बोलत जा माय, बोलायचं. हा, हे माहेर आहे तुमचं. आज तर शेवटचा दिवस आहे, बिंदास बोलायचं. मी म्हणल्यावर इरीवारी नाही मला सर का. बोल म्हणलं की बोलायचं. हसू वाटलं हसायचं, रडू वाटलं रडायचं, नाचू वाटलं नाचायचं. आता एखादी म्हणे नाचले असते ग, पण ज्याच्या संग गाठ बांधली तो गुणाचा नाही. त्यानं जर मंडपात नाचताना बघितले तर घरी गेल्या गेल्या सप्ता घेईन माझा. घरी गेल्या गेल्या म्हणीन लय संतीनं आली होती मंडपात, तू या तू ये घरी तुझी महाराजीन काढितो. जाऊ दे ग माय, असंही हे जग बोलतच ग. तेजोनी या जण भक्ती करी. परमार्थ करणाऱ्याला आजपर्यंत कुठली लोक शहाणी म्हणलेत सांगा बरं? आजपर्यंत परमार्थ करणाऱ्या कुठल्या लोकाला माणसं शहाणी म्हटलेत? अहो जगद्गुरु तुकोबराय म्हणले, आज म्हणतील येडाय, उद्या म्हणतील मूर्ख. एक दिवस असा येईल, धन्य म्हणविना यह लोकी लोका धन्य आम्ही तुका देखील. हेच तर सामर्थ्य आहे. अहो ज्या ज्ञानोबरायांचं पायदळी अन्न तुडवलं, अहो झोळीत माती टाकली, धर्माच्या बाहेर काढलं, गावाच्या बाहेर काढलं, संन्यासाची पोरं म्हणून धिक्कारलं. आज त्याच ज्ञानोबरायांच्या आळंदीत माझ्या माऊलींच्या समाधीवर मस्तक ठेवल्याशिवाय दिवस जात नाही. हे सामर्थ्य परमार्थाचं. ज्ञानोबा म्हणावं तरी कोणाला? अहो प्रत्येकाला पदरात घेतात ती माय विश्व माऊली म्हणजे माझ्या ज्ञानोबा. तशी माय जगात दुसरे होणे नाही, तसे माझ्या ज्ञानोबरायांचं सामर्थ्य. अगदीच तसं. अनगड शहाच्या बोलण्याप्रमाणे शास्त्री काही पाण्याच्या बाहेर येत नाहीत. जागेवर आले का तुम्ही? तुम्ही फिरायचं पण यायचं महाराज बरं का. असं लगे नाही गाव सोडायचं आहे ना, वेळेवर यायचं. हां मग महाराज शास्त्रीला काही सुधरे ना. शास्त्री अनगड शहाला म्हणतात, चुकलं देवा माझं, तुमचं महात्म्य ओळखायला विसरलो मी. महात्मा आहेत तुम्ही, कदाचित अहंकाराच्या धुंदीमध्ये तुमचं ज्ञान तुमचं सामर्थ्य कळलं नाही मला. माफी असावी या लेकराची, पदरात घ्या चूक आणि एकदा या दाहातनं बाहेर काढा, प्राण जाईल माझा. किती वेळ मी या पाण्यात थांबावं? पाण्यात थांबलो तरी मरेल आणि बाहेर आलो तरी मरेलच. आत थंडीनं बाहेर गरमीनं. तशी आजची अवस्था तशीच आहे. आता या उन्हाळ्यात बाहेर आलं की गरमीनं आणि घरात बसलं की उकाड्यानं. मरण तर हेच दादा. विनंती माझी, चुकलं माझं. अनगड शहा म्हटले, कसं आहे ना शास्त्री, मला फक्त दाह लावता येत होता, इजवाई येत नाही. मी माझ्या सामर्थ्यावर दाह लावला, तुम्ही तुमच्या ज्ञानाच्या सामर्थ्यावर विझवून दाखवा. फार ज्ञानी आहात ना तुम्ही, विझवून दाखवा. ते म्हणे माफ करा, चुकलं म्हणतोय ना. म्हटलं एवढं माझं मन मोठं नाही तुम्हाला माफ करायला, पण असा एक महात्मा जो तुम्हाला सापडतोय का बघा, जो तुम्ही त्रास दिला तरी तुम्हाला माफ करेल.
कळलं. शेजार पाजारची 4 माणसं म्हटली, कोणाकोणाचा अपमान केला आजपर्यंत? शास्त्री म्हणले, फार जणांचा केला, पण सगळ्यात जास्त तुकोबांचा केला. बघा करतायत का माफ? फार मन मोठं आहे तुकोबांचं. कदाचित अनगडशहा माफ करणार नाही तुम्हाला, पण जगद्गुरु तुकोबा आहेत ते, परमार्थाचा कळस, मन फार मोठं आहे त्यांचं. अहो प्रत्येकाला माफ करायची ताकद त्या महात्म्यात आहेत, ते तुकोबाराय आहेत. अर्थात तुम्हाला माफ करतील, एकदा चरण धरा. अनगडशहा गेले तुकोबांच्या चरणावर मस्तक ठेवायला. भंडारी डोंगरावर बसलेले तुकोबा बघतात शास्त्री आलेत. कस काय शास्त्री वाट वळाली? काही नाही म्हणे, चुकलं माझं, कळलं नाही मला तुमचं सामर्थ्य, माफ करा मला, फार सामर्थ्य तुमच्यात, ह्या अंगाचा दाह तेवढा थांबवा आणि तर गतप्राण होईल हा शास्त्री. अहो शास्त्री तुम्हीच तर म्हणालात काव्य लिहायची पात्रता नाही आमची, आम्ही दाह कोण थांबवणार आहे? नाही तुकोबा, चुकलं माझं, माफ करा, एकदा अंगाचा दाह थांबवा, आयुष्यभर तुमच्या चरणाशी असेल हा शास्त्री. तुकोबा सांगतात, माझ्यात नाही ताकद, पण शास्त्री माझे अभंग नक्की तारतील तुम्हाला. तुकोबाचा एकच अभंग, काही न लगे एक भावाची कारण, तुका म्हणे आन विठोबाची. या एका अभंगात शास्त्रीच्या अंगाचा दाह थांबला आणि शास्त्री पुन्हा एकदा पुनर्स्वरूप झाले. चरणावर मस्तक ठेवलं तुकोबांच्या आणि सांगितलं, तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले. आरती तुकारामा, आरती तुकारामा, स्वामी सद्गुरु धामा, सच्चिदानंद मूर्ती पाय दाखविया. आरती तुकाराम. अनगडशहाला कोणीतरी सांगितलं, तुम्ही लावलेला दाह थांबवला बरं तुकोबांनी. कोण? तुकोबा बघायला अनगडशहा पुन्हा भंडारी डोंगरावर गेले. तुकोबारायांच्या अभंग वाचून अनगडशहा तुकोबारायांविषयी दोहा लिहितात. तुका तुका से तुकाराम दो अंग एक नाम, तुका तुका से तुकाराम दो अंग एक नाम. राम आणि तुकाराम यांच्यात फरक नाही. माऊली सांगतात, आम्हा तया परस्परे एका नामाची अंतरे. तुझ्यात आणि माझ्यात काय फरक आहे विठ्ठला? नामस्वरूपी फरक आहे. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. काहीच फरक नाही रामात आणि तुकारामात. आम्ही विचारलं, मर्यादा पुरुषोत्तम रामाची तुलना तुम्ही तुकारामांशी करताय, काय युक्तिवाद सांगाल? अनगडशहा सांगतात, एक का सेतू भंग हुआ, एक का सेतू अभंग. एकाचा सेतू भंग तरी झाला, पण माझ्या तुकारामांचा गाथा नावाचा सेतू आजही तारायची ताकद माझ्या तुकोबात आहे. अहो तुकोबांनी गाथा तारला काय नवल आहे? आमच्यासारखे किती मूर्ख त्या गाथ्यानं तारले काय नवल आहे? हे सामर्थ्य माझ्या तुकोबांमध्ये. त्या तुकोबांना काय गरज आहे? पण तुकोबा सांगतात, गरज एवढीच आहे देवा, ह्या सगळ्या सामर्थ्याचा तीळ मात्र अहंकार होता कामा. कारण ज्या दिवशी अहंकार जवळ आहे त्या दिवशी तूर दुरावला, हे मला ज्ञात आहे. विचार करत तुकोबा अहंकार टाळण्यासाठी जगाच्या मालकाकडे मागणी करतात. काय पात्रता आहे आपली, पण किती अहंकार आहे आपल्याला. अहो साधा सदस्य असू द्या, खुर्ची शिवाय बसत नाही. सदस्य हो साधा, काय पात्रता आहे त्याची, किती ॲटिट्यूड आहे, किती अहंकार आहे. काही काही माणसं तर कीर्तनात सुद्धा हसू आलं तर हसत नाही, टाळ्या वाजू वाटल्या तर वाजवीत नाही, रडू आलं तर रडणार नाही, मुदाम करणार. त्याला महाराजाची जिरवायची असते. अहंकार नसतं रे दादा. विनंती लक्षात घ्या, माझी चरणावर मस्तक ठेवते तुमच्या. अहंकार कोणालाही आला ना, ओ विठ्ठलाची बायको रखमाई, जगाची मालकीन ती, तिला सुद्धा अहंकार आला. बलिप्रतिपदा माहित आहे का तुम्हाला? बलिप्रतिपदा बोलत जा रे. बलिप्रतिपदा कधी असते? बलिप्रतिपदा माहित नाही तुम्हाला? मग ज्याला माहित आहे त्यांनी सांगा ना, कधी असते? दिवाळीत असते. दिवाळीत. त्याला आपल्या भाषेत पाडवा म्हणतात. पाडवा बर का, जिंतीकर पाडवा. आता गेलेला नाही दिवाळीचा. दिवाळीच्या पाडव्याला कोण कुणाला ववाळतं? नीट नीट. कोण कोण? नवरा बायकोला. मग कोण कुणाला? हा, नशीब बायको नवऱ्याला.
काय काय म्हणतात बहीण भावाला. अगं येडपट, तू जर पाडव्या दिवशी भाऊ वळती मग भाऊबीच्या दिवशी काय? जरा तरी डोकं वापरायचा की नाही मायबाप. पाडव्याला कोण वळायचा? नवरा. आणि भाऊबीजेला भाऊ. हा, दिवसा चुकवायची माय, दिवसा चुकवायची नाही. भाऊबीज चुकले तरी काय हरकत नाही, भाऊ लय असते. पाडवा चुकवायचा नाही. कशाला आहे की नाही, आपलं ते एकच असते आपलं पाडवा महाराज जर का. तर पाडवा चुकवायचा नाही. पाडव्याला कोण वळायचं? बोलत जा ग माय. तुम्हाला म्हणलं ना अधिकार आहे तुमचा बोलायचं, बोलत जा माय. तुम्ही बरं एक काम करा, कीर्तन झाल्यावर माझ्या पाकिटातलं थोडं थोडं देते तुम्हाला, पण बोला. हा ना, तुम्हाला वाईट वाटत असेल हिनं घ्यायचं ना आम्ही बोलायचं, देते बाई पण बोल. हा ना, काय ती पाठीमागची तर निस्ती मारायला बसल्यात. तू बोल मी आहे, तू बोल मी बसलोय, तू बोल मी ऐकतोय, तू बोल बोल तू बोल. काय दादा आहे की नाही, जरा जरा प्रेम नाही की नाही. असं करून जमणार आहे का कीर्तन? एकट्याचा नव्हे खेळ म्हणून मेळ जमविला. मला एकटीला जमणार नाही म्हणून तुम्हाला बसवलं र मायबाप. विनंती माझी, बोलत जा. पाडव्याला कुणाला ववाळायचं? नवऱ्याला. आता रुक्मिणी माता नक्षत्रासारख्या नटल्या. नटणं बाईचा अधिकार आहे. देवापासून आतापर्यंत सगळ्या बायकांनी नटावं याच्यात काही वाद नाही. महाराज इतकं सुंदर नटल्या रुक्मिणी माता, नक्षत्रासारख्या 16 शृंगार केला आणि देवासमोर उभा टाकल्या. आता रुक्मिणीच ती दिसायला काही कमी गोड असणार आहे का? आता तिचं रूप बघून देवालाही वाटलं काय सुंदर बायको आहे माझी. देव म्हणला तोंड खुलून कौतुक करायचं बरं का. पुरुष मंडळी, देव सुद्धा बायकोचं ऐकतं बरं का. देव सुद्धा बरं का, जिंतीकर, देव सुद्धा बायकोचं ऐकतं बरं. देव सुद्धा बायकोचं ऐकतो बरं. जिंतीचे पुरुष मंडळी, देव सुद्धा बायकोचं ऐकतो बरं. अजून एकदा सांगू तुम्हाला, या सगळ्याचा हेतू एकच होता की तुम्ही बी जरा मरत जा, ऐकत जा, की नाही. काय लागतं बायकोला महाराज सांगा. 2 शब्द प्रेमानं बोललं की बाई अख्खा संसार सुखाचा करते. खरंय की नाही ग माय? सासूनं बोलावं, सासऱ्यानं बोलावं, जावेनं बोलावं, नंदेनं हिनवावं, गावानं त्रास द्यावा ग. फक्त नवऱ्यानं म्हणावं. कशाला मनावर घेते, मी आहे ना तुझ्या सोबत. बाई आनंदानं संसार करते. खरंय की नाही ग माय? कसं पटल्यावर टाळ्या वाजवतात बघा बरं, आहे की नाही? किती खरंय माय, खरंय की नाही ग माय? काय खरंय की नाही तुम्ही सांगा बरं माय, हे की नाही? माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते का? आता माझं झालं, मला येईल अक्कल, आहे की नाही? तोपर्यंत तुम्ही आपलं सांगत जा. खरंय की नाही माय? कोण चांगला पाहिजे? नवरा चांगला पाहिजे. मी कशाला म्हणू, माऊली सांगतात, जरी सख्याचा जिवाळा बाय सासरवासच आहे. प्रेम नवऱ्याचं भेटलं की बाई सासरवास सुद्धा सहन करते. विनंती माझी माय, सामर्थ्याने सांगते पुरुष मंडळी, थोडं कौतुक करत जा या विषयाकडे. मग देव म्हणला रुक्मिणी मातेला, काय गोड दिसतस ग रखमा. कौतुक केलं रखमाई मातेचं. आता तुम्हीच विचार करा, कौतुक देवानं केलंय, अहंकार यायला असं किती वेळ लागणार आहे? कारण कौतुक कुणी केलंय? देवानं केलंय. वैष्णवाचंही तसंच होतं. आम्ही राजस फार अहंकारी होतो. राजस याचा अर्थ लाडावलेले. देव आम्हाला लाडावतो ना. राजा याची कांता काय भीक मागे. मग आमच्याकडे अहंकाराचा वारा न लागो. आम्ही लाडावलेले असल्यामुळे देव सगळं देतो ना. देव काय कमी करतो वैष्णवाला? अहो काळाचेही काळ, आम्ही विठ्ठलाचे लढीवाळ. आम्ही त्याचे लढीवाळ असल्यामुळं काळाचंही काळ असण्याचं सामर्थ्य आमच्यामध्ये असतं आणि त्याच्यामुळं आम्हाला पटकन अहंकार येतो. आता कौतुक देवानं केलं तयाचा हरिक काय अवघड आहे मला सांगा. अहंकार यायचं येणारच तो. रुक्मिणी मातेला या अहंकाराला रुक्मिणी माता मनातल्या मनात म्हणल्या, मग दिसते सुंदर, नशीब आहे तुमचं, तुम्हाला भेटले. लय असतील तुम्हाला, पण माझ्यासारखी हुडकून सापडणार नाही. आता देवाला मनातलंही ऐकू जातच. न सांगता तुम्हा कडो येते अंतर. न सांगता जगाच्या मालकाला मनातलं कळतं. यात काय नवलंय मला सांगा. देवाला कळालं. देव म्हणले तू ये ववाळाय, तुला दाखवतो आता, हे की नाही. रुक्मिणी माता अहंकारानं आरतीचं ताट घेऊन पाडव्याच्या दिवशी देवाला ववाळायला गेल्या. पण देव काही सापडला. लाजले गे माया तक्कविणा बो बाळू, आता कविणा बो बाळू. तिकडे पाणी तिकडे, तिकडे पाणी तिकडे, चतुर्भुज गोपाळ. लाजले गे माया आता कोणावं वाळू, कोणावं वाळू. जिकडे पावे तिकडे, जिकडे पावे तिकडे, चतुर्भुज गोपाळू. लाजले गे माया तक्कविणा बो बाळू. जिकडे पावे तिकडे चतुर्भुज गोपाळ. जिकडे पावे तिकडे चतुर्भुज गोपाळ. लाजले गे माया आता कोणावं वाळू. जिकडे पावे तिकडे चतुर्भुज गोपाळू. लाजले बाई. आता काय झालं ग माय लाजायला? जिकडं बघन तिकडं माझाच नवरा आहे. आता यातला माझा कुठला आहे? कळलं तुम्हाला बोलण्याचा अर्थ? जिकडे बघेल तिकडे
माझाच नवरा आहे. म्हणजे आता एका विठ्ठला आईच्या ऐवजी जिकडे बघेल तिकडे कोण होता? विठ्ठलच होता. आता एवढा देखणा देव आहे माझा. रखमाई मातेचं काय, विश्वात त्याच्यासारखं देखणं कोणी? काय देवाचं दिसणं आहे दादा. देवाच्या दिसण्याचं कौतुक करावं तर शंकराचार्य सांगतात, अधरम मैथुरम वैतणम मैथुरम नयनम मैथुरम हसितम मैथुरम अधरम मधुरम वैतणम मैथुरम नयनम मैथुरम हसितम मैथुरम हृदयम मधुरम गमनम मधुरम हृदयम मधुरम गमनम मधुरम मधुराधिपति अखिलम मधुरम अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम. देवाचं हसणं, चालणं, बोलणं, दिसणं सगळं गोड आहे. अहो देव जसा पाहिल तसा गोड आहे. करारविंदेण पदारविंदम मुखारविंदेन विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटेशयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि. श्रीकृष्ण गोविन्द हरे